कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. पाहुयात आजचा स्वामी संदेश. आज हा संदेश पुढील 8 मिनिटे शांतपणे ऐकलात तर तुमचे पुढील 100 वर्षे सुखाने जातील. कठीण प्रसंगी देवावरील आपला विश्वास डळमळीत होतो. तो कसा असायला हवा हे या संदेशातून जाणून घ्या. देवावर आपली श्रद्धा असते, पण दृढ विश्वास असतो का? या गोष्टीतून स्वतःच तपासून पहा. आपण म्हणतो की देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण संकटकाळी जेव्हा देव आपली परीक्षा घेतो, आपल्याला एकटे सोडतो, तेव्हा अचानक तो विश्वास डळमळीत होऊ लागतो. एवढेच नाही तर आपण त्याचे अस्तित्वही नाकारतो. मग याला विश्वास म्हणायचे का? महाभारतात 100 कौरवांसमोर 5 पांडवांचा विजय झाला का? कारण साक्षात श्रीकृष्ण त्यांच्या पाठीशी होता. तेच जर दुर्योधनाने श्रीकृष्णाला मागून घेतले असते तर कदाचित वेगळाच इतिहास घडला असता. मात्र दुर्योधनाने कृष्णापेक्षा त्याच्या 18 औक्षणी सैन्यावर विश्वास दाखवला आणि परमात्म्याचा संग नाकारला. या उलट अर्जुनाने श्रीकृष्णावर विश्वास दाखवला आणि तुझे सैन्य नको, फक्त तू सोबत हवा असे म्हटले आणि त्याच्या मार्गदर्शनाने विजय मिळवला. असा विश्वास असायला हवा. एकदा एका विमान प्रवासात सगळे प्रवासी शांतपणे झोपले होते. अचानक विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. प्रवाशांना सूचना मिळेपर्यंत विमान हवेत हेलकावू खावे लागले. एका क्षणी तर विमान 180 अंशात आकाश पातळाला समांतर झाले. सर्व प्रवाशांना वाटले की पुढचा क्षण आपण बघणार नाही. सगळ्या आरडाओरड करू लागले, रडू लागले, पायलटला दोष देऊ लागले. एकूणच सर्वांची भीतीने गाळण उडाली होती. मात्र त्याचवेळी एक लहान मुलगी अजिबात भांबावू न जाता आपले गोष्टीचे पुस्तक छातीशी कवटाळून लोकांकडे बघत होती आणि हसत होती. ही गोष्ट एका माणसाच्या लक्षात आली. देवकृपेने काही क्षणांतच विमान स्थिर स्थावर झाले आणि सुरक्षित ठिकाणी उतरवले गेले. सर्व प्रवासी देवाचे आभार मानत एकमेकांचे अभिनंदन करत विमानातून उतार झाले. ती छोटी मुलगी आपला सीटबेल्ट काढून उतरायला लागली, निघाली. तेव्हा त्या व्यक्तीने तिला थांबवून विचारले, बेटा, मगाशी एवढे लोक घाबरले असताना, आरडाओरड करत असताना तू अगदी शांतपणे सर्वांकडे पाहत होतीस आणि नंतर काहीही न घडल्यासारखी पुन्हा पुस्तक वाचू लागलीस. तुला घडलेल्या प्रसंगाची भीती नाही वाटली? त्यावर ती मुलगी पुन्हा हसून म्हणाली, कसली भीती काका? या विमानाचे पायलट माझे बाबा आहेत, त्यामुळे सर्वांपेक्षा जास्त त्यांना माझी काळजी असणार आणि ते आहेत म्हटल्यावर मला काहीच होणार नाही याची मला खात्री होती. याला म्हणतात विश्वास. असा विश्वास आपण देवावर दाखवतो का हे तपासून पाहायला हवे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज देव तुम्हाला काही सांगू इच्छितो. नीट लक्षपूर्वक ऐका. देव म्हणतो, देव तुमच्या परिस्थितीला वळण देत आहेत. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला चांगले आयुष्य देऊ. तुमच्या सर्व दुखापती बऱ्या होतील आणि प्रत्येक धक्का नव्या उमेद पुनरागमन करेल. अश्रू तुम्हाला ओलांडतात. लक्षात ठेवा की देव नेहमी तुमच्यासोबत असतो, सांत्वन आणि शक्ती आणतो. देव तुम्हाला सांगत आहे की एक चमत्कार तुमच्या मार्गावर येत आहे. सर्वोत्तम संधी कशा शोधायच्या हे तुमचे देवदूत तुम्हाला दाखवत आहेत. तुम्ही खूप यशस्वी होणार आहात. देव म्हणतो, तू सदैव आनंदी राहावे अशी तुझी इच्छा आहे. जर तुम्हाला वाईट वाटत असेल किंवा हरवले असेल तर माझ्याकडे या. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझे जीवन छान बनवतो. काळजी करू नका. वाईट परिस्थिती जवळजवळ संपली आहे. विश्व तुम्हाला चांगले कंप, पैसा आणि चमत्कार पाठवत आहे. तुमच्या जीवनासाठी देवाची एक योजना आहे जी तुमच्या जीवनापेक्षाही चांगली आहे. काही वेळा गोष्टी नियोजित केल्याप्रमाणे होत नाहीत, परंतु याचे कारण असे आहे की देवाकडे तुमच्यासाठी आणखी काहीतरी आहे. तुम्ही जीवन बदलण्याच्या मार्गावर आहात, ज्यावर तुमचे नाव आणि पत्ता आहे. काळजी करण्याऐवजी आपले लक्ष उपासनेकडे वळवा, कारण पुढचा आठवडा आनंदाच्या बातम्यांनी भरलेला आहे. प्रार्थनांची उत्तरे, यश, चमत्कार अनुकूल आहे. तुम्हाला विश्वावर विश्वास ठेवावा लागेल. चिन्हे आणि मार्गदर्शन करावे लागेल. प्रवाहाशी संघर्ष केल्याने प्रवासाचा आनंद घेणे कठीण होईल.
आत्मसमर्पण करा. विश्वाला तुम्हाला मार्गदर्शन करण्याची परवानगी द्या. तुम्ही मार्ग स्वीकारा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा. दावा करण्यासाठी होय स्वामी माऊली, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. जेव्हा नकारात्मकता तुमच्या भोवती असते तेव्हा एक जागा तयार करा. इथे तुम्ही तर्कशुद्धता परत मिळवू शकता आणि स्पष्ट डोक्याने विचार करू शकता. डोळे बंद करा आणि हळूहळू दीर्घ श्वास घ्या. प्रत्येक श्वासात प्रकाश, प्रेम आणि सकारात्मकता घेण्याची कल्पना करा. कल्पना करा की प्रत्येक श्वासोश्वासावर सर्व राग आणि भीती सोडत आहात. भीतीने नव्हे तर प्रेम आणि प्रकाशाने जा. तुम्हाला याची गरज असल्यास कमेंटमध्ये होय टाईप करून 333 टाईप करा. माझ्याबरोबर ही प्रार्थना करा. हे परमेश्वरा, आम्ही तुमच्या पवित्र शब्दाबद्दल धन्यवाद देतो. हे परमेश्वरा, तुझा मार्ग आम्हाला शिकवल्याबद्दल तू धन्य आहेस. आम्ही तुमच्या नियमांचे पालन करतो तेव्हा आम्हाला आनंद होतो. आम्ही तुमचे वचन आमच्या अंतःकरणात लपवून ठेवतो. म्हणून आम्ही तुमच्या विरुद्ध पाप करणार नाही. आम्ही तुमच्या शास्त्राचा आनंद घेतो कारण त्यात मोठी संपत्ती आहे. आम्ही तुमच्या मार्गांचा अभ्यास करतो आणि त्यावर विचार करतो. तुमच्या सूचनांमधील अद्भुत सत्य पाहून आमचे डोळे आनंदित होतात. तुमच्या आनंददायी शब्दांबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत कारण ते चांगला सल्ला देतात. गोष्टी जाऊ द्या, त्या लोकांना बघू द्या. त्याऐवजी तुमच्यावर तुमचे मानसिक आरोग्य, आध्यात्मिक आरोग्य आणि शारीरिक आणि आर्थिक कल्याण यावर लक्ष केंद्रित करा. आज तुम्हाला बुद्धी आणि समंजसपणाचा आशीर्वाद मिळेल. तुमचे सर्व सकारात्मक विचार वाढतील. तुमच्या जीवनात स्पष्टता आणि आनंद याने अशा मोठ्या ऊर्जा बदलांची अपेक्षा करा. सर्व काही तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्वोच्च चांगल्यासाठी उलगडत आहे. फक्त धीर धरा, निरीक्षण करा. या प्रक्रियेत अनेक रत्ने आणि शहाणपणे गाळे आहेत. तुम्ही ज्याचे स्वप्न पाहिले असेल त्यापेक्षाही ते तुम्हाला उंच करण्यासाठी आहे. प्रिय मुला, तुझ्या वाटेवर एक चमत्कार येत आहे आणि तो तुझे मन विपुलतेने उडवून देईल. तुमच्या वेदना आणि भीतीने शांततेत रूपांतर होईल आणि तुमच्या अडचणी आशीर्वादात बदलतील. विश्वास आणि कृतज्ञतेने संपत्ती, आरोग्य, समृद्धी मिळवण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात विपुलता, संपत्ती, आनंद आणि यशाचा अनुभव घेण्याची ही वेळ आहे, जसे यापूर्वी कधीही नव्हते. पावसाप्रमाणे तुमच्या आयुष्यात चमत्कारांचा वर्षाव होत आहे. तुम्ही अति तणावग्रस्त वाटण्यापासून अति आनंदी होणार आहात. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुमच्यासाठी खूप शुभेच्छा आणि चांगल्या गोष्टी घडतील. या व्हिडिओमध्ये तुमची वाट पाहणारा एक शक्तिशाली संदेश आहे जो तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकतो. शत्रूला तुमचा आशीर्वाद लुटू देऊ नका. देवदूत तुम्हाला थांबण्याची आणि ऐकण्याची विनंती करत आहेत कारण या संदेशामध्ये तुमचे नशीब उघडण्याची गुरुकिल्ली आहे. तिथे विश्वास ठेवा. देव तुम्हाला सांगत आहे की तुमची महानतेसाठी निवड झाली आहे आणि तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे. लवकरच तुम्ही तुमच्या जीवनातील चमत्कारांच्या मालिकेचे साक्षीदार व्हाल, ज्यात आर्थिक स्थिरता, सुधारित आरोग्य, मोजमाप नसलेला आनंद यांचा समावेश आहे. लक्षात ठेवा, देव तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतो. तो तुम्हाला या प्रवासात कधीही एकटे सोडणार नाही. विश्वासू राहा आणि आशीर्वाद मिळतात तसे पहा. देव म्हणतो, अश्रू, वेदना आणि निद्रानाश रात्री लवकरच संपतील. लॉटरी जिंकणे तुमचे नशीब कायमचे बदलून यासारखे जीवन बदलणारी घटना अनुभवण्याचे तुमचे भाग्य आहे. तुम्ही ज्या आव्हानात्मक काळाचा सामना केला आहे तो संपत आहे. ज्या चांगल्या गोष्टी तुम्ही प्रेम, उत्तम आरोग्य आणि यशासाठी आसुसत आहात त्या तुमच्याकडे येत आहेत. माझ्या प्रेम आणि काळजीवर विश्वास ठेवा. जे स्वतःचा कार्यभाग साधेपर्यंत आपल्याशी गोड बोलतात व खोटं प्रेम दाखवतात व जे स्वतःचा कार्यभाग साधल्यानंतर दुर्लक्ष करतात व ज्यांच्या मनात नंतर स्वार्थ उत्पन्न होतो, त्यांचं काय करायचं ते शेवटी ईश्वरच ठरवत असतो. त्यावर आपल्याला काही ठरवण्याची गरज पडत नाही. त्यामुळे ती गोष्ट ईश्वरावर सोपवून मोकळं व्हायचं, कारण नंतर देव अशी शिक्षा देतो की मनुष्याला कुठलाही पर्याय शिल्लक ठेवत नाही व भोग भोगायला भाग पाडतो. त्यामुळे जीवन नेहमी स्वच्छ व निर्मळ जगता आलं पाहिजे. म्हणून एक म्हण आहे, नाही निर्मळ जीवन तर काय करील साबण. जे कठीण आहे तेच सोपे करावे
जे सोपे आहे ते सहज करावे, जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिजते. काही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तम. हा संदेश तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन जागृत होण्यास मदत होईल आणि कुणीतरी नकळत चांगल्या मार्गाला लागेल आणि तुम्ही पुन्हा पुण्याचे भागीदार व्हाल. म्हणून हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. जो सूर्योदयापूर्वी उठतो तोच आरोग्याच्या बाबतीत यशस्वी होतो, अन्यथा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर बनतो. कुठला कारण अथवा अडचण नसताना जर आपण बळजबरीने एखादा भांडण, एखादा विषय उकळून काढला तर त्याला आपण म्हणतो की पायावर धोंडा पाडून घेणे किंवा आ बैल मुझे मार. कारण कुणाच्याही ध्यानीमनी नसताना जर कुणी कोणाविषयी उठसूट काहीही बोललं तर समोरील व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जातो. बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यभराचे दुःख पदरी येण्याची नामुष्की येऊ शकते, कारण शरीराचे घाव काळाच्या ओघात कधीतरी भरून निघतात, पण मनावर झालेले घाव कधी भरून निघणारे नसतात व आपल्या एका चुकीमुळे आपण पूर्वी केलेले चांगले कर्म क्षणभरात शून्य होतात. नंतर त्यांची भरपाई कशाने होत नाही. त्यामुळे अशा गोष्टी टाकायला हव्यात. तरीही समजा आपण असेच वागत राहिलो तर त्या गोष्टींचा अंत अतिशय वाईट असू शकतो. हे विधिलिखित आहे. जेव्हा आपला हेतू शुद्ध नसतो किंवा जेव्हा आपण दुसऱ्याला वाईट हेतूने फसवतो किंवा जेवढा त्रास आपण दुसऱ्याला देतो तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला होईल अशी देव व्यवस्था करतो आणि त्यावर देव आपल्याला कुठलाही पर्याय ठेवत नाही. तेव्हा त्यावेळेस आपल्याला फक्त देवच आठवतो. आपण जे ठरवतो किंवा ठरवलेले असते ते कधीच करता येत नाही किंवा होत नाही. तसेच जे होते किंवा घडते ते सुद्धा अनपेक्षित असते. कदाचित वाईट घडेल म्हणून आपण खूप काळजी घेतो, पण तसे काहीच घडत नाही. पण कधीकधी अचानक काहीतरी अनपेक्षितपणे वाईट घडते व आपण काळजीपोटी विचार करत बसतो. त्यामुळे बऱ्याचदा मनुष्य विचार करूनच थकतो व मनावर तणाव घेतो व त्यामुळेच आजारी होतो. यावर उपाय काय? जी गोष्ट घडलेली आहे त्यावर विचार न करणे, कारण जी गोष्ट आपल्या हाताबाहेर असते तिच्यावर प्रमाणापेक्षा जास्त विचार केल्यास आपण जेवढे जगणार आहोत त्या अगोदरच आपले आयुष्य संपलेले असेल. तसेच जी गोष्ट घडणार आहे तिचा तर अजिबात विचार न करणे, कारण जी गोष्ट घडलेली नाही तिची चिंता वाहून काय फायदा. तर सध्या ते घडत आहे त्याचे अवलोकन करा, त्याचा आनंद घ्या. ज्या घरामध्ये स्त्री शक्तीचा आदर, सन्मान व पूजा केली जाते तसेच तिच्या शिक्षणाचा आदर केला जातो अशाच घरामध्ये लक्ष्मी नांदते. एक लक्षात ठेवा, आयुष्य जगताना शिल्पा भाकरीला आणि तुटलेल्या चपलेला कधीच नाव ठेवायचं नाही, कारण भाकरी आज शिळी आहे पण तिने काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल तुटलेली आहे पण तिने काल आपल्या पायाला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते, फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते. नेती म्हणजे केवळ योगायोग नाही, ती प्रत्येक व्यक्तीला बाहेर पाडण्यासाठी एक ना अनेक पर्याय करून ठेवत असते. बुद्धिमान मनुष्य अशा त्या सर्व पर्यायांना ओळखून त्यातून योग्य तो पर्याय निवडतो. सर्व काही नशिबाच्या हवाले टाकून बसणारा मनुष्य सदैव दुःख व कष्ट भोगत असतो. असो, लोक जीवनात काही करू शकत नाहीत. फक्त कर्म चांगलं करा, कारण स्वतःचं जीवन हे एका वर्तुळासारखं असतं. ते शेवटी फिरून तुमच्याकडेच येणार आहे. म्हणून कर्म चांगलं असेल तर फळही तुम्हाला नक्कीच चांगलं मिळणार आहे. आवडलेलं आणि निवडलेलं याची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. तरीही प्रयत्न केला पाहिजे. माणसाचं मन असो किंवा मिठाई, जर गोडवाच नसेल तर माणूसच काय, मुंगीसुद्धा जवळ येत नाही. म्हणून जीवनामध्ये जगत असताना तुम्ही नेहमी आनंदी, सकारात्मक राहा. आपल्याकडून होणाऱ्या एखाद्याला मदत करा, गरजूला मदत करा. माणुसकी धर्म पाळा. या जगात दुसरा कुठलाही धर्म नाही. जो माणुसकीशिवाय राहतो त्याला जगात किंमत नाही. या कलियुगात जर तुम्हाला जिंकायचं असेल तर नक्कीच तुम्ही दान केलं पाहिजे. आणि दानात काय सर्वश्रेष्ठ असेल तर ते अन्नदान आहे.
अन्नदानाहून सर्वश्रेष्ठ हे नक्की तुम्ही डोक्यात घेतलं पाहिजे. जीवन जगत असताना आपल्याला जीवनात ज्याला शब्द समजतात, भावना समजतात, तो वेळ पाळतो आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो. कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही. अनुभव, नाती, मानसन्मान, वागणूक आणि संस्कारसुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो, पण ज्या वेळेस त्याच्या सोबतीला धागा आला की हा स्वभाव बदलून एका दुसऱ्यांना जोडणारा बनतो. म्हणून तुम्ही जीवन जगत असताना एखादा आपल्यामुळेच आनंदी झाला पाहिजे, एखाद्याला आपण कामी पडलो पाहिजे, हे नेहमी माणसाच्या मनात घर करून राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कोणाच्या कामाला येता हे खरंच खूप मोठं भाग्याचं कायम आहे. तुमचं कर्म चांगलं आहे म्हणून तुम्हाला आतापर्यंत स्वामींनी साथ दिली. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती ह्या जगाला कळू दे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त तुझं कर्म कर, तुला निश्चितच फळ मी देणार आहे. हा संदेश एवढा बघितला असेल तर अजून थोडा वेळ थांबून नक्की हा संदेश पूर्ण बघ. तुमच्या जीवनात नक्कीच आनंदाची बातमी आल्याशिवाय राहणार नाही. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं. म्हणून हाही वेळ जाईल हा विचार करा. झालेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा येणाऱ्या गोष्टींसाठी चांगलं काम करा. नक्कीच भविष्यकाळ हा चांगला आणि तीव्र प्रकाशाचा, उत्साही, आनंदी जीवन जगण्याचा मार्ग मोकळा करेल. अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास. तुम्ही सध्या मोबाईलच्या दुनियेत गुंग आहात. तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःची किंमत ठरवा, तरच जग तुम्हाला किंमत देईल. जो तुमच्या कानात हळू सांगत असतो सर्व चांगलं होईल, मनाचं 100% पूर्ण ऐका. विचार थांबून कृती करा. वास्तवात जगण्याचा प्रयत्न करा. नक्कीच यश पदरी पडल्याशिवाय राहणार नाही. आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधी रिकाम्या राहत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान स्वतः परमेश्वराकडून लाभलेलं असतं. म्हणून आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं तेच तुम्ही साध्य केलं पाहिजे. जीवनात येणारे सुखदुःखाचे, अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात. पुण्य करायचा कितीही प्रयत्न केला तरी त्यातून नेहमी पाप घडत असतं आणि आपल्या हातून नक्की पुण्य किती घडतं याची आपण नोंद घेतली पाहिजे. कोणाकडेच नसतं ते फक्त स्वतःच्या मनाकडे असतं आणि असं काही पुण्य करायचं असतं की त्याचा साक्षीदार फक्त देवाशिवाय दुसरा कोणीही नसतो. कोणतीही गोष्ट असो, बोलून दाखवल्याशिवाय डोक्यावरचे ताण कमी होत नाही आणि बोललेली गोष्ट पुढल्या व्यक्तीने समजून घेतल्याशिवाय मनाला शांतीही मिळत नाही. संवाद साधल्यामुळे मनातील गोष्टी समजतात व समजून घेतल्यामुळे अनेक गैरसमज दूर होतात. म्हणून नात्यात संवाद साधणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एकमेकांच्या समस्या, अडचणी, सुखदुःख अशा अनेक गोष्टी कळून येतील व नाते अजून घट्ट बनतील. मन असो किंवा मिठाई, नक्की तुमच्यामध्ये गोडवा नक्कीच ठेवा. तुम्हाला देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला त्याचं फळ हे गोडच मिळणार आहे. आता जे घडून गेलंय त्या कर्माचं फळ आपण बदलू शकत नाही, पण येणारा काळ आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही तुमचं कर्म चांगलं करत चला आणि चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याचीही गरज नाही, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव मात्र तुम्ही कधीही टाळू नका. आज जरी आपली माणसंच आपलं दुःख समजावून घेत नसतील तर त्यांना माणसांना आपलं म्हणावं तरी कसं. संकुचित मन हे संभ्रम आणि शंका निर्माण करत असतं. मोठं मन शक्यतो संधी आणि यश निर्माण करत असतं. म्हणून विचार हा मोठा ठेवा. तुमच्या कामाचा पाठलाग करा, देहाकडे निरीक्षण करा आणि त्या मार्गातच पुढे चला. गाठ कशीही असली तरी सोडवता येतच असते, हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. प्रश्न फक्त आतल्या गाठीशी माणसं भेटल्यावर उभा राहतो. कमी वयात माणूस समजूतदार असाच नाही होत. काहींना लोक समजूतदार बनवतात तर काहींना परिस्थिती म्हणून जशी परिस्थिती आहे तसा अभ्यास करा आणि परिस्थिती बदलण्याच्या मार्गामध्ये सुरुवात करा. आणि समजदारीची भाषा तेच वापरतात
ज्यांना कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. म्हणून कुणालाही कधी कमी लेखू नका. गरीब श्रीमंती हा एक भेद आहे. जातीपातीमध्ये माणूस विस्कळून गेलेला आहे. माणुसकी धर्म पाळा. जीवनामध्ये एक माणूस आहे, तो माणसाप्रमाणे जगा. आपण कुठलेही पशुपक्षी नाहीत. आपण मानवतेचा धर्म आहोत. मानवाने मानवांसाठी कर्म केलं पाहिजे, चांगलं, तरच त्याला फळ मिळणार आहे. चांगल्या विचारांच्या पवित्र्यातूनच संबंधात गोडी निर्माण होते. मन शुद्ध असल्या दुसऱ्याबद्दल कधीही वाईट विचार येत नाही. आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्त्वाचा घटक आहे. तो गुंतवणुकीसारखा आहे. जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुपटीने होत असते. कपडे नाही, माणसाचे विचार ब्रँडेड पाहिजेत. जाणं जगणं ठाऊक असणाऱ्याला वागणं कसं असावं हे सांगावं लागत नाही. संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सोयीला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचं अस्तित्व शाबूत असतं. आयुष्याकडे इतक्या सुंदरतेने बघितलं की आयुष्यातील इतकंच मनमोहक दिसायला लागतं. जगण्याची धून सापडली की आयुष्याची रंगत वाढते. म्हणून नेहमी जीवन जगत असताना आनंदाने प्रोत्साहाने जगा. आपल्याकडे माणसाने एका बघितलं तर त्याला एक जगण्याची उमेद निर्माण होईल. अशी तुमची पर्सनॅलिटी ठेवा. तुमचं व्यक्तिमत्व चांगलं बनवा. जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. विषय राहिला तर पैशांचा. पैसा हा तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या कुवतीवरच मिळणार आहे. जोपर्यंत तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करणार नाही, तुम्ही आळस झटकून तुम्ही पूर्ण प्रोत्साहनाने काम करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार नाही. विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाहीत, तर चेहऱ्यावर येणारे भाव सर्व काही गोष्टी व्यक्त करतात. दुसऱ्याची विचारपूस करणं ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तींचे 2 महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. म्हणून जीवन जगत असताना संयम बाळगा आणि योग्य दिशेकडे वाटचाल करा. आपण फक्त आनंदित राहण्याचा प्रयत्न करावा. कारण आपल्याला दुःख देणाऱ्यांसाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. म्हणून तुम्ही जीवन जगत असताना पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवण देऊन जातात. जीवनात आपल्याला सोडून कोणी गेलं असेल आणि आपल्या जीवनात जर आपल्याला शांतता हवी असेल तर सोडून गेलेल्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात काठी टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं केव्हाही चांगलं. उगवणाऱ्या सूर्याचं आणि पडणाऱ्या घोड्यांचं चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची धूड करावी लागते. आयुष्यात कुणाची पारख त्याच्या रंगावरून न करता उलट त्यांच्या मनावरून करा. कारण पांढऱ्या रंगावर जर विश्वास असेल, जगात विश्वास असेल, तर मिठाने सुद्धा जखमा भरल्याच जातात. म्हणून माणसांना कुंडलीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखा असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीवर ओलावा शोधून मोठं व्हावं. अर्ध्या अडचणींचं निवारण तिथेच होतं. जेव्हा आपल्या माणसांकडूनच असं म्हटलं जातं की काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती जगी कळू दे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द तुम्ही स्वामी समर्थांचे तुमच्या कानावर पडू द्या आणि तुमच्या कर्माला सुरुवात करा. जीवन खूप सुंदर आहे. जीवनाचा आनंद घ्या, प्रेम करा. तुमच्या स्वतःवर आणि विश्वावर तुम्ही माणुसकीचा धर्म पाळा. आपल्याकडून एखाद्याचं काम होत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पदरच्या पैशातून एखाद्याला आनंद मिळवून द्या. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजून घेण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. चांगलं मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात. नेहमी सत्याच्या मार्गाने चला. या मार्गावर अपघात कमी होतात. कारण या मार्गाने येणारी संख्या खरंच खूप कमी असते आणि त्यांचा वेगही कमीच असतो. कारण त्यांच्याकडे संयम,
सहनशीलताही नक्कीच असते. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. साखर जरी गोड असली तरी ती विरघळायला उशीर लागतो, पण मीठ मात्र पटकन विरघळतं हे माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे. आयुष्य हे असंच आहे. गोड गोष्टी जीवनात अनुभवण्यासाठी थोडंसं थांबावं लागतं, पण खारट गोष्टी आपल्याला पटकन चटके देऊन जातात. चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्यापेक्षा आपल्या वागणुकीच्या सौंदर्यावर माणसानं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आयुष्य स्वतःसाठी आनंददायी आणि इतरांसाठी अविस्मरणीय, प्रेरणादायी बनेल. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन या जगात कुठलंही नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात, श्रोते हो, जो शांत आहे, ज्याने तोंडावर ताबा मिळवला, वाणीवर ताबा मिळवला, तोच या जगात सिद्ध झालेला आहे. म्हणून आकाश जेव्हा आपण ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होते. आयुष्य हे असंच आहे. तुम्ही लक्षात घ्या, सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालावं लागतं. तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते. इंद्रधनुष्य फुलवण्यासाठी आणि प्रत्येकाने जीवनात तडजोड केली पाहिजे. स्वतःचं एक इंद्रधनुष्य 7 रांगांच्या प्रत्येकानेही तयार केलं पाहिजे. मित्रांच्या जीवनासाठी आपलं थोडं तरी योगदान दिलं पाहिजे. आपली संगत आपलं भविष्य घडवत. तांदूळ जर कुंकासोबत फिक्स झालं तर तो देवाच्या चरणी पोहोचतं, पण जर डाळीसोबत मिक्स झालं तर त्याची खिचडी बनते. आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना पण तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं व्यर्थ. एकदाच जन्म, एकदाच मरण, येणार अवघडा जाणार अवघडा, माझं माझं करू नये, इथं काहीच नाही. आपलं मन मोकळेपणाने जगा. माणुसकी धर्म जपा. एकच धर्म आहे या जगात, माणुसकी. त्याशिवाय पर्याय नाही. कारण जो प्रत्येकाला आपलं म्हणतो त्याला कधीच कोणी परक म्हणत नाही. म्हणून दुसरा जरी असला तरी त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता झाली पाहिजे. दुबळा आणि गरिबाला थोडी तरी आपल्याकडून मदत केली पाहिजे. फूल नाही, फुलाची पाकळी आपल्या खिशातून गेली पाहिजे. या कलियुगात काय महत्त्वाचं राहिलं असेल तर ते सर्वात श्रेष्ठ दान, आणि दानात काय श्रेष्ठ राहिलं असेल तर ते अन्नधान्य आहे. म्हणून भुकेलेल्या भिकाऱ्याला नक्कीच तुम्ही दान केलं पाहिजे. फूल ना फुलाची पाकळी त्याला दिली पाहिजे, आणि दिल्यानं 100% वाढ होत असते हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव आपण बदलू शकत नाही, कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापलं तरी तो अश्रूच देत असतो. परिपक्वता पिकलेले फळ खाण्यात मधुर मधुर खूप लागतात, कारण ती परिपक्व झालेली असतात. तसं आयुष्यसुद्धा अभ्यास, अनुभव, शिक्षणाने माणूस परिपक्व झाला की त्याचा सहवास प्रत्येक व्यक्तीला मधुर वाटतो. म्हणून स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःच्या भविष्याचा विचार करा. स्वतःच्या वर्तमानाचा विचार करून वास्तवात जगण्याचा प्रयत्न करा. कितीही संकट आली, काहीही झालं तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. म्हणून स्वामी समर्थ महाराजांचे असे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराजांचा संदेश इथेपर्यंत पाहिला असेल तर नक्की शेवटपर्यंत बघा. तुमच्या जीवनातील नाती आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होतील. नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरूर ठेवा, कारण विश्वास असतो तिथे नातं आपोआप बनलं जातं. शेतामध्ये बी पेरलं नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. याचप्रमाणे माणसाने आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. म्हणून नेहमी चांगलं वाचा, चांगलं बघा, चांगला विचार करा, मगच चांगलं जीवन जगता येईल. श्रीमंती ही वाऱ्याच्या वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता, चरित्र, माणुसकी. आणि म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणाऱ्या जीवावाची माणसं जोडा आणि जपा. तीच आपली खरी संपत्ती आहे.
श्री स्वामी समर्थ. अहंकार, त्याग, निरपेक्ष भक्ती, प्रगतीच्या यशोखरावर गाठाल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माणूस काही ना काही ध्येय घेऊन पुढे जात असतो. मेहनत, परिश्रम आणि कष्ट या जोरावर यश प्रगती साध्य करत असतो. मात्र अनेकांना यश आणि प्रगती पचवणं कठीण होतं. अशा वेळी कळत नकळत अहंकार येत जातो. कालांतराने याच अहंकाराची किंमत मोजावी लागते असं म्हटलं जातं. ब्रह्मांड नायक अशी ओळख असलेल्या स्वामी समर्थ महाराजांना कोट्यावधी भक्त दररोज पूजत असतात. काही जणांच्या सुखमुखी सदैव स्वामींचं नाव असते. स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात. अनेक अनुभव भाविकांच्या आलीचेही पाहायला मिळते. अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीने पुढे जाण्याची शिकवण आपण या कथेतून मिळते. भक्ती निरपेक्ष असावी. गुरुचा आशीर्वाद पाठीशी असणाऱ्यांना कसलेच भान किंवा भय राहत नाही. मेहनत, सातत्य, जिद्द, परिश्रम, सत्कर्म करत यश आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असतो. मात्र यश आणि प्रगती वारे अंगात भिनून डोक्यापर्यंत पोहोचले की गर्व होते. मग याचा पुढचा टप्पा म्हणजे अहंकार. माणूस एकदा अहंकारी झाला की त्याला दुसरं चांगलं काहीच दिसत नाही. किती ज्ञानपदरात पडलं तरी अहंकारी माणूस मधोगतीच्या मार्गाला लागतो. स्वामी समर्थ महाराज नरसिंह सरस्वतीचे अवतार आहेत. हे रामदासी बुवांना फारसे पटत नसे. रामदासी बुवा एका मठाच्या महंत ते प्रचंड ज्ञानी विद्वान असतात, परंतु अहंकारी आणि फार गर्विष्ठ असतात. वेदशास्त्रात भल्याभल्यांना विद्वानांना ते चिट्टपट करतात. एखाद्या व्यक्तीचा पराभव झाला त्याला दंड किंवा शिक्षा म्हणून आपलं पायताण डोक्यावर ठेवून उभं राहायचं. महंत बुवा खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून जातात. एक दिवस तिथे स्वामी समर्थ तिथे येऊन मुक्कामाची परवानगी मागतात. महंताच्या मठात जागा नसते म्हणून ध्यान कक्षात केवळ 1 तासासाठी मुक्काम करण्यास ते स्वामींना सांगतात. बरोबर 1 तासाने महंत येतात. स्वामींना उठवतात, परंतु स्वामी काही उठत नाहीत. अनेकदा बराच वेळ प्रयत्न करूनही स्वामी जागे होत नाहीत. यावेळी स्वामींना धडा शिकवावा अशा हेतूने महंताच्या मनात येतो. महंत बुवा खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून जातात. स्वामी चैतन्य स्वरूप कोणीही डांबू ठेवू शकत नाही हे महंतांना कळलंच नाही. स्वामी महंताच्या मठात आले आहेत अशी वार्ता कळल्यावर स्वामींचे भक्त असलेल्या तेथील सर्व शास्त्री स्वामी दर्शनासाठी येतात. महंत त्यांना सांगतात की स्वामींना खोलीत डांबून ठेवलं. शास्त्रेही चपाचपात आणि महंतांना म्हणतात की स्वामी चैतन्य रूप आहेत, कोणीही डांबून ठेवू शकत नाही. मात्र शास्त्री बुवा म्हणण्याला महंत फारशी किंमत देत नाहीत. शास्त्री स्वामींच्या खोलीच्या दाराबरोबर खिन्न मनाने बसून राहतात. थोड्या वेळाने ते तिथून बाहेर पडतात. स्वामी सूर्याला अर्घ्य देत असतात. परिसरात फिरत असतात. ते एका सरोवरापाशी येतात आणि पाहतात ते काय, स्वामी सूर्याला अर्घ्य देत असतात. तेवढ्यात महंत रामदासी बुवा तिथे पोहोचतात. स्वामींना पाहून महंत अगदी थबकतात. स्वामी बाहेर येतात. महंत आणि शास्त्री बुवा बरोबर पुन्हा मठात येतात. महंत खोलीचे दार उघडतात तर तिथे स्वामी दिसतात. दुसरीकडे त्यांच्यासोबत स्वामी उभे असल्याचे ते पाहतात. एकाच ठिकाणी स्वामींची 2 रूपे पाहून ते अवाक होतात. काही काळ नेमकं काय करावं आणि काय बोलावं हेच त्यांना कळत नाही. अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे. शेवटी स्वामींचे पाय धरतात. स्वामींना शरण जातात. स्वामी म्हणतात, बुवा तुम्ही ज्ञानी आहात, विद्वान आहात. अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे. अहंकाराने राग येतो आणि राग माणसाला राखेत मिळवतो. प्रचंड माहिती असूनही अहंकारामुळे माणसाला प्रकाशाला कोणी कोंडू शकत नाही. ही साधी बाब आपल्या लक्षात आली नाही. ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते, कारण ज्ञानात अपेक्षा असते, मात्र भक्ती निरपेक्ष असते. अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीच्या मार्गावर पुढे गेलात तर यशोखरावर नक्कीच पोहोचाल अशी शिकवण स्वामी देतात. स्वामी वचनाने महंत भवानी चूक उमगते आणि स्वामी चरणी त्यांनी आपला सर्व देह त्याग करून घेतला. श्री स्वामी समर्थ महाराजांचे अतिशय सुंदर वाक्य आहे की, समस्या नाही असा माणूस नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही. म्हणून आता सर्वात मोठी समस्या कोणती या प्रश्नाला काही ठराविक उत्तर नाही. हातांच्या 5 बोटाप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या समस्याही वेगवेगळ्या असतात. आता समस्या वेगवेगळ्या म्हटल्यावर त्याचे उपायही वेगवेगळे असतातच. कारण जशी समस्या तसा त्यावरील उपाय असतो.
आणि कुठल्याही समस्येवरील उपाय हा त्या समस्याधारक मनुष्याला स्वतःला शोधावा लागतो. असो, माझ्यामध्ये सध्या तरी आपल्या जगातून सर्व नाही म्हणणार नाही. मी पण बऱ्याच प्रमाणावर माणुसकी कुठेतरी लोप पावत आहे. ही एक मोठी समस्या सध्या माणसाच्या या जगात पाहायला मिळते. लोकांकडे पैसा तर अमाप आहे, परंतु माणुसकीच्या खात्यात मात्र कमीत कमी बॅलन्सही नाही. त्यामुळे त्या खात्यावर मग गैरमाणुसकीचा दंड घालतच आहे. परंतु काही लोक इतके निगरगट्ट झालेत की गैरमाणुसकीचा दंड भरायला तयार आहेत, परंतु माणुसकीच्या खात्यात प्रेमाचे मिनिमम बॅलन्स ठेवायला तयार नाहीत. दुसरी एक महत्त्वाची समस्या ही आहे की लोकांना आजकाल अपयश अजिबात सहन होत नाही. सर्व कसं मोबाईलवरून डाउनलोड केल्याप्रमाणे तात्काळ हवं आहे. मग काय होतं ते आपण स्वतःकडूनच इतक्या अपेक्षा वाढवून ठेवल्यात, आणि मग जेव्हा आपण या अपेक्षा पूर्ण करण्यास समर्थ ठरत नाही, तेव्हा मग काही जण आत्महत्येसारखं चुकीचं व टोकाचं पाऊल उचलतात, ज्याची काहीही गरज नाही. कारण जीवन हे एकदाच मिळतं. जीवनाचा परिपूर्ण आनंद घ्या, कोणताही विचार मनातून काढून टाका आणि स्वामी भक्तीला सुरुवात करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एक वेगळी दिशा, एक वेगळं वळण आणि एक सूर्य असा उघडेल ज्याची तुम्ही खरंच वाट बघत असाल. म्हणून तिसरी आणि सर्वात महत्त्वाची समस्या आहे, आपल्या कर्तृत्ववान हाताला अकर्तृत्ववान मोबाईल. सारे पसाद कीचड आपल्या हातातल्या मोबाईलमुळेच होत आहेत. माणूस चार चौघात मित्रमैत्रिणीत बसला तरी हातात मोबाईलच चेक करत असतो. कशासाठी मोबाईल वापरता, किती मोबाईल वापरता? मोबाईल हा तुमचा शेवट आहे, कारण सर्वांच्या हातात मोबाईल हा नक्कीच सर्वांना घातक आहे. म्हणून आणि सर्वांवर एक ठराविक उपाय नाही. उपाय फक्त एकच आहे. ती समस्या हाताळणारा मनुष्य तोच या समस्येचं मूळ आहे आणि तोच यावरील समाधान आहे. म्हणून प्रत्येक समस्येला काहीतरी कारण नक्की असतं. कारणाशिवाय समस्या असूच शकत नाही. त्यामुळे कारणांचा शोध घेणं महत्त्वाचं असतं. समस्यांमागील कारणांचा शोध आपण घ्यायला हवा. उपायांचा शोध, समस्या, परिणाम, कारण याचा विचार केल्यानंतर क्रमाने उपायाचाही विचार करणं हे ओघानं आलंच. एकदा समस्या काय आहे हे नक्की समजलं तर त्यावरील उपायही नक्कीच सापडतो. तुम्हाला कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही. कोण तुमचा किती विरोध करतो यापेक्षा ते पहा जे तुम्ही प्राप्त केले आहे, जे तुमच्यासाठी आनंददायक आहे, जे देवाने तुम्हाला प्रदान केले आहे. मग त्यात तुमच्या नात्यातील आनंद असो, कुटुंबातील स्नेह असो, कुटुंबातील प्रेम असो किंवा कुटुंबातील तुमचे स्थान असो, हे निर्माण करत असताना देवाने प्रत्येक क्षणाला तुम्हाला साथ दिली आहे. घराबाहेर तर प्रत्येकजण विरोध करतात. कधीकधी तर काही लोकांसाठी घरातलेच शत्रुत्व पूर्ण करू लागतात. मग त्यांचे काय करायचे? त्यावेळेस शांत राहा. निर्णय घेताना विचार करा, कारण ते तुमच्या घरातलेच काही नाते असतील जे तुमचा विरोध करत असतील. पण जेव्हा तुम्ही शांत मनाने विचार कराल तेव्हा काही गोष्टी लक्षात येतील की काही लोक हे तुमचा निरंतर विरोधच करण्यासाठी आहेत. मग तुम्ही कितीही चांगले कार्य केले, काहीही केले, त्यांना कितीही चांगले देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मार्ग नेहमीच तुमच्या विरोधी असतो. तर अशा वेळेस काय करायचे? देवाचे नामस्मरण करून देवाला प्रार्थना करा की हे लोक, हे जे घरातीलच काही शत्रू प्रवृत्तीने माझ्याकडे वाईट दृष्टीने पाहत आहेत, त्यांच्या मनातील ती वाईट शक्ती, वाईट वृत्ती नाश पावू देत. आणि हे जर देवाच्या कृपेने शक्य झाले तर तुम्ही याचे अनुभव घेतले तर मात्र मग देवाला त्यानंतर प्रार्थना करा की तरीही काही काळापुरतेच ते लोक शांत होतील. आणि परत जर तुम्हाला त्याच प्रमाणात त्रास वाढत असेल, खूप काही त्रास सहनशीलतेच्या बाहेर जात असेल, तर मग एक योग्य निर्णय घ्या, कारण त्या निर्णयात तुमच्या देवाचाही आशीर्वाद तुमच्यासोबत असेल. स्वामीजवळ येताना तुम्हाला नामस्मरणाचा खूप काही आश्रय घ्यावा लागेल. देव जेव्हा तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतात, काही मार्ग दाखवतात आणि काही मार्गातून तुम्हाला काही सुचू लागते, त्या क्षणाला समजून जा की देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. तुमच्या मनातील वादविवाद, ताणतणाव आणि संघर्ष कमी करण्यासाठी तुम्ही देवाचे नामस्मरण करणे, एकाग्र मनाने करणे तितकेच आवश्यक आहे. देव तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर घेऊन आज तुमच्यापर्यंत आलेत, पण तुम्हीही ठामपणे देवाचे स्मरण कराल. श्रद्धेने अंतःकरणातून देवाला हाक मारणार आणि तुमची हाक देव ऐकतील.
तुमची केलेली प्रार्थना देव ऐकतील यावर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी ते स्वर्गातले सुख निर्माण करत आहे. मग तुम्ही ते स्वीकारण्यास तयार आहात तर आत्ताच होय देवा, मला तुमचे आशीर्वाद स्वीकार आहेत, मी तुमचे नामस्मरण करत आहे असे टाईप करा. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करता तेव्हा खूप काही अडथळे निर्माण करणारे तुम्ही पाहू शकता. अगदी जवळचेच तुमचे नाते देखील. खूप वेळा घरगुती कार्य मागे येतात आणि तुम्हाला अडथळे निर्माण होतात. कधीकधी खूप काही अडचणीतून मार्ग काढणे कठीण होऊ शकते, पण अशक्य नाही, कारण देव निरंतर तुमच्यासोबत आहे. तेव्हा नामस्मरण शक्तीला ओळखा आणि नामस्मरण करत राहा, कारण नामस्मरणामुळे तुम्ही पाहाल की तुमची आत्मशक्ती, आत्मबल वाढू लागले आहे. तुम्ही ज्या काही गोष्टींना आजपर्यंत अशक्य मानत होतात ते सर्व काही शक्य होताना तुम्हाला दिसून येईल. तुम्ही जे कार्य हाती घेता त्या कार्यात अपयश वारंवार येत असतानाही नाही. तुम्ही जेव्हा मनापासून धीर सोडत नाही, धैर्य ठेवता आणि ते कार्य सुरू ठेवता, तेव्हा काही काळातच येणारे आशीर्वाद, येणारे चमत्कार तुमच्या कार्यात तुम्हाला ते मोठे यश प्राप्त करून देणारे असते. हा दैवी संदेशही त्याचप्रमाणे तुमच्यापर्यंत आला आहे. वाईट ऊर्जेने तुम्हाला यापासून दूर जाण्यासाठी खूप काही प्रयत्न केले असतील. तुम्हाला याला शेवटपर्यंत ऐकू नये यासाठीही त्या वाईट ऊर्जेने, नकारात्मक ऊर्जेने खूप काही प्रयत्न केले असतील. पण त्यातही सफल न होता तुम्ही सफल ठरला आहात, कारण तुम्ही आत्तापर्यंत हा संदेश ऐकत आहात. कारण देवाची ऊर्जा तुमच्या नामस्मरणामुळे जागृत होते आणि तुम्हाला असे संदेश, असे संकेत प्राप्त होऊ लागतात, ज्यामुळे तुमचा अधिक आत्मविश्वास वाढावा, तुमच्या कार्यात अधिक प्रगती आणि खूप काही अशा गोष्टी घडणार आहेत ज्या तुमच्यासाठी दिव्य स्वरूपात असतील. खूप काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहेत. तुमची वाट पाहणे, तुमची प्रार्थना करणे आणि तुमची प्रतीक्षा करणे. आता देव लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे. खूप विचार करूनही काही गोष्टींचे उत्तर मिळत नसताना ते सर्व काही देवावर सोपवून द्या आणि निश्चिंत राहा. कारण कधीकधी ज्या गोष्टीचे प्रश्न उत्तरे तुम्हाला सुचत नाहीत, मिळत नाहीत, त्यावेळेस काही काळ जाऊ द्या आणि नंतर तुम्ही पाहाल की ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होताना, तुमचे स्वप्न पूर्ण होताना तुम्हाला अनुभवता येईल. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. देव तुमच्या सर्व प्रतीक्षेचे फळ तुम्हाला प्रदान करण्यासाठी आज तुमच्या पुढे आले आहेत. तुमची प्रतीक्षा आणि तुमचे वाट पाहणे देव थांबवत आहे. देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. हा संदेशही तुमच्यापर्यंत तेव्हाच आला आहे जेव्हा तुम्ही देवाकडे तुमची प्रार्थना केली आहे. आता प्रार्थनेचे उत्तर म्हणून देव तुम्हाला सांगत आहे की तू येत्या काळात खूप काही सुख, समृद्धी, आनंद आणि आर्थिक प्रगती करणार आहेस. माझ्या नामस्मरणाने तुम्हाला प्राप्त केले आहेस. म्हणून हा ऊर्जावान, हा आध्यात्मिक संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. तुम्ही काही निवडकच याप्रमाणे पुढे जाल. जर कुणी ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर तसे घडणार नाही. कुणी कितीही प्रयत्न केला तरी ते हिसकावून घेता येत नाही, कारण प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला ते प्राप्त होईल. तुम्हीही चांगले कर्म करा आणि चांगल्या कर्मांमध्ये सतत आपले मन रमवा. तुम्ही पाहाल की अधिक प्रगतीने तुम्ही पुढे जात आहात. देवाचे आशीर्वाद आणि देवाचे असे संदेश प्राप्त करण्यासाठी या संदेशाला, या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जीवनातही स्वामींचे चमत्कार तुम्ही अनुभवले असतील तर आत्ताच होय म्हणून टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या ओठांवर सतत स्वामींचं नाव येत असेल तर समजून जा, स्वामींची कृपा ऑलरेडी तुमच्यावर झाली आहे. बाळा, जीवनात 2च वाक्य लक्षात ठेव. मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा, मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. दोन्हींमध्ये तुलाच फायदा मिळणार आहे, कारण ईश्वराच्या इच्छेने जर एखादी गोष्ट होत असेल तर तुझा उद्धारसुद्धा निश्चित असतो. विश्वास ठेव, तुझे चांगले दिवस येणार आहेत. तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत आणि जिथे तुझी मर्यादा संपेल, तुझी सहनशक्ती संपेल, तेथून तुझे हे स्वामी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. तेथूनच आम्ही तुझी साथ देऊ. हा ब्रह्मांड नायक सदा तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नकोस. लक्षात घ्या, स्वामी जे ठरवतात तेच घडतं आणि तेच आपलं प्रारब्ध असतं. आपल्या आयुष्यात होणारे फेरबदल, सुखदुःख हे नियतीने आधीच लिहून ठेवलेले असतात. आपण निमित्त मात्र असतो. येथे आपलं असं काहीच नसतं.
जे काही आहे ते स्वामींनी आपल्याला तात्पुरतं दिलेलं असतं. त्याचप्रमाणे आपलं आयुष्यसुद्धा ठरलेलं आहे. ते वाढवण्याचा प्रयत्न करू नका. त्यासाठी खटाटोप करू नका. जे आयुष्य तुमच्याकडे आहे ते आनंदाने कसं जगता येईल, नाम घेऊन कसं ते आयुष्य सार्थकी लावता येईल याकडे लक्ष द्या. आणि स्वामींनी दिलेल्या कोणत्याही सेवेची संधी कधीच गमावू नका. कारण संधी त्यांना मिळते जे स्वामींच्या नियोजनात असतात. त्यांची निवड स्वामींनी केलेली असते. स्वामींची कोणती सेवा लहान नाही. प्रत्येक सेवा ही उच्च कोटीचीच असते. स्वामींनी सेवेत घेतलं आहे तर सेवेत टिकून राहा. आणि हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत आलं आहे म्हणजे निश्चितच तुम्ही स्वामींच्या नियोजनात आहात. म्हणजे तुमचा उद्धारसुद्धा निश्चित आहे. स्वामी आज तुला सांगत आहेत, रात्रीच्या अंधाराला घाबरू नकोस. पहाटेची वाट पहा. एक दिवस तुझाही उजाडेल. उद्यापर्यंत अतिशय चांगली बातमी मिळणार आहे. नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही कारण स्वतः स्वामी आले आहेत. मग कशाची चिंता करता? आता सगळं चांगलंच होणार. फक्त विश्वासाने 11 वेळेस श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. परिस्थिती कशीही असू द्या, स्वामींवरचा विश्वास कधीच डगमगू द्यायचा नाही. लवकरच तुमच्या प्रारब्धाची तीव्रता कमी होईल. तुम्हाला समाधान मिळेल. तुमची वास्तू शुद्ध होईल. प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढेल. घरात सात्विकता वाढेल. सांसारिक अडचणी कमी होतील. प्रेमभाव निर्माण होईल. घरात भगवंताचा वास राहील. तुमची काळजी मिटेल. भीती जाईल. संकटाला सामोरे जाता येईल. बऱ्याच तुमच्या कुटुंबातील लोकांच्या स्वभावात बदलसुद्धा जाणून येईल. तुम्ही फक्त नामस्मरण बंद पडू देऊ नका. नामस्मरणात खंड पडू देऊ नका. तुमचे चांगले दिवस लवकरच येतील. स्वामी म्हणतात, लक्षात ठेव बाळा, मी तुझ्या आयुष्यातलं तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादलंय. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढावून घेतलंस त्यातला एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव. बाकी बघायला मी आहे. आणि आयुष्य जगताना सतत काही गोष्टी स्मरणात ठेवायच्या आहेत. या जगात आपलं स्वतःचं असं काहीच नाही. जे काही तुमच्या जवळ आहे ती तात्पुरती ठेव आहे. जसा पुत्र सुनेची ठेव आहे, कन्या जावयाची ठेव आहे, आपले जीवन मृत्यूची ठेव आहे, आपलं शरीरसुद्धा स्मशानाची ठेव आहे. म्हणून जी ठेव ज्याची आहे त्याला वेळेत परत करा आणि समाधानी जीवन जगा आणि सर्वांना जगू द्या. माझं करण्यात आयुष्य संपतंय. कधीतरी असाही विचार करून बघा, आपण काय घेऊन आलो होतो आणि आपण काय घेऊन जाणार आहोत. ज्या गोष्टी इथेच राहणार आहेत त्या गोष्टीच्या मागे अजिबात पडू नका. बेसावध आयुष्य जगणं आता बंद करा. कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत आहे. माचिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. म्हणून ती थोड्या घर्षणाने पेटून उठते आणि स्वतः जळते. परंतु आपल्याजवळ तर डोकंही आहे आणि मेंदूसुद्धा आहे. मग आपण का लहान लहान गोष्टींमध्ये पेटून उठतो? शांत राहा. स्वस्थ राहा. घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध राहा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. आणि एवढीच चिंता तू करू नकोस. जा, तू लवकरच चिंतामुक्त होशील. बऱ्याच गोष्टी मनामध्ये सुरू आहेत. कामं सुरळीत होत नाहीत. कामं कितीही केली तरी त्याचा काहीही फायदा होत नाही. एकदा का योग्य वेळ आली की तुझी कामे चुटकीसरशी होतील. ती वेळ मात्र यावी लागते. त्याआधी तू कितीही खटपट कर, ती वेळ योग्य नसते. म्हणून कामे पुढे जात नाहीत. त्या दरम्यानचा काळ तुझ्या परीक्षेचा असतो. तुझा माझ्यावर विश्वास खरा की स्वार्थी हे मी पाहत असतो. तुला खरं तर भाग्यवान म्हणून मी काही गोष्टींचा भाग बनण्यासाठी जन्म दिलाय. ते तुला कठीण वेळेत समजेल. तुझं जे काही तू गमावलं आहेस ते तुला लवकरच मिळेल. दुसऱ्यासारखा जगण्याचा प्रयत्न तू करू नकोस. प्रत्येकाला मिळालेलं आयुष्य हे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी वळणं घेत राहणार आहे. कोणीही ते बांधण्याचा प्रयत्न करू नये. वाहता प्रवास स्थगित केला तर पाण्यात शेवाळ येतं. तसेच प्राकृतिक नियम जाणून बुजून हस्तक्षेप केला तर शरीराला एक जडत्व निर्माण होतं. आणि बाळांनो, दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असते. फक्त थोडी वाट पाहावी लागते. बाळांनो, जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. आणि एक फूल उमललं नाही म्हणून रोपटच तोडू नका. आणि थोडा संयम ठेवा. ज्यांनी तुमचं नशीब लिहिलं आहे तो या ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी खास असं तुमच्या नशिबात लिहिलंच असेल. स्वामी म्हणतात, नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची तू एकदम आशा सोडली होतीस. ते स्वप्न तुझं लवकरच साकार होईल. हाच आमचा तुला आशीर्वाद आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. देव या जगात संपत्ती आणि अहंकाराने खुश नाही. कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने कमावणाऱ्या सर्वांवर देव प्रसन्न असतो. खऱ्या मनाने देवाची पूजा केल्याने फळ मिळते, परंतु लोभाने देवाची पूजा करणे खूप वाईट आहे. प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे चांगले फळ मिळते. आज आपण एका कथेचे सविस्तर वर्णन करू, ज्यामध्ये यमराजाने मजुराच्या मदतीने जमीनदाराला पटवून देण्याचा प्रयत्न केला. गावातील एक जमीनदार आणि त्याचा एक कामगार एकत्र मरण पावले. मृत्यूनंतर दोघेही एकत्र यमलोकात पोहोचले. तिथे यमराज म्हणाले की आजपासून तू तुझ्या मजुराची सेवा करशील आणि मजुराला सांगितले तू कोणतेही काम करणार नाहीस. जमीनदाराला हे खूप विचित्र वाटले की पृथ्वीवर तर उलटं घडत असे. यामुळे त्रासून घरमालक म्हणाला, अरे देवा, आम्ही काय गुन्हा केलाय? अशी कोणती शिक्षा देतोयस? मी दररोज मंदिरात जायचो आणि देवाची पूजाही करायचो, मौल्यवान वस्तूही दान करायचो. जमीनदाराचे म्हणणे ऐकून यमराजांनी मजुराला विचारले, तू पृथ्वीवर काय केलंस? मजूर म्हणाला, स्वामी, मी दिवसभर जमीनदाराकडे काम करायचो आणि जे काही मिळायचे त्यावर जगायचो. त्याला जे काही मिळाले त्यात तो आनंदी आणि समाधानी होता. देवाकडे कधीही काही मागितले नाही. गरिबीमुळे मी दररोज मंदिरात दिवा लावू शकत नव्हतो, पण रस्त्यावर अंधार नसावा म्हणून तो घरासमोर दिवा लावत असे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी सोय होती. मजुराचे म्हणणे ऐकल्यानंतर यमराजाने जमीनदाराला सांगितले की त्याने मजुराच्या चांगल्या कृत्यांबद्दल ऐकले आहे. कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने कमावणाऱ्या व्यक्तीवर देव नेहमीच प्रसन्न असतो. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. असेच स्वामींचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या SC मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.